कधी येते पाहुणे? हा, एवढा टाइम दिला आणि अजून याचा पत्ता नाही त्याचा. पुराच दिवस काही इथंच घालतो म्हणते काय? हो बटे ना टाइम दिला ना, येऊन नाही राहिले अजून. आता नाश्ता पाणी काही करजो नको, चहा पाणी करजो आणि बस पाहून घ्या म्हणा घरदार आणि बस जा म्हणा आपल्या घराकडे. ह्या टाइम आहे का बा आता नाश्ता पाण्याचा? त्याला समजायला नाही पाहिजे काय? सगळेच लोक कामाचे आहे म्हणून. सगळेले काम धंदे आहे का? तेच आहे काय? मना लागून त्याला सुद्धा करले. वज्जरच आहे काय तो कामात? काही येऊ दे शकला पाहुणे घेऊन? आई काऊन रे, कधी येतो म्हणते हे पाहुणे? अजून याचा पत्ता नाही यायचा. आई येतो म्हणते आता. आता आला होता मला सुधाकर दादाचा फोन आला होता, तर येऊनच राहिलो म्हणे मी त्याला घेऊन म्हणे. म्हटलं ठीक आहे या म्हटलं. आई नाश्ता पाण्याचं केलं का तयार? काय ते हिंदी मिरच्या गिरच्या कापून ठेवणं तोपर्यंत. पटकन पोहे सातईने दिले आणि दिले त्याला. टाइम आहे का आता ह्या नाश्ता पाण्याचा? काही आता नाश्ता फास्ता नाही बनवत मी. बस चहा पाचतो त्याला, आता एक एक कप चहा प्या म्हणा आणि जा घरी. आई नाही हो, बरं वाटते का हे असं? आपण त्याच्या घरून चहा पिलो म्हणून आपणही चहाच पाजावं काही त्याला. आपण खाऊ घालव नाश्ता किती काही जरा जरा. आतापासून काही त्याच्याकडे घेऊ नको तू. तुला सांगतो मी आता श्याम. हा, नाही तर मग असे डोक्यावर बसते लोक. आता त्याच्यासाठी नाश्ता करा, हा मग अजून चहा करा. मला नाही भारी होत काय एकटीला एवढ्या जणांचं करणं. तर बोलावून घे ना एखादी पोरगी, एखादी त्या शालू वहिनीला बोलावून घे ना. येते त्या जरासं करू लाग म्हणा मुले. मी काही जात नाही बाबा आता कोणाच्या घरी. वक्तावर जाऊ काय? ते घरी आहे नाही आहे. आता बाया कामा धंद्याला चालल्या आणि ह्या टाइमाला मी त्याच्या घरी जाऊ काय म्हणून? त्या कामं पडले म्हणजे बरोबर येते म्हणून. नाही का व? बरोबर बोलतो ना मी? हो आता तू काय चुकीची बोलतं काय? कधी कधीच नाही, तू बरोबरच असते. तेच तर म्हणतो मी. तुम्हाला तर माहित आहे का मी कधी चुकीची बोलत नाही म्हणून. आता ह्या पोराला नाही समजत ना. सांगत जाणं यायला जरासं समजून तुम्ही. मी काय सांगू आता त्याले? हा, तुम्ही मला बोलूच देत नाही काही आणि म्हणता सांग त्याले. बैठकीतही स्वतःच बोलता. हा, पोराले बाप आहे सारं आहे, तुम्ही बोलता. मग मी काय करू? चुप राहा तुम्ही. समजत नाही तुम्हाला काही कसं वागवा लागते सुनीले म्हणून. आतापासून मी तिथं चापलुशी करान तर ते तर मग माझ्या डोक्यावर बसून घरात आल्याबरोबर. मला म्हणून मी तिथं बोलली. तिले माहित पडलं पाहिजे का सासूचा दबदबा आहे म्हणून घरात. हो दबदबा तर आहेच, तुझ्या वजनच पडते माझ्यावर. हो म्हणते तो. हा, काय म्हटलं? नाही नाही काही नाही, हो म्हणते म्हटलं पाहुणे येते म्हणून. पाहुणे येते म्हणते तो. आतापर्यंत ऐकलं नाही का? नाही तर तुम्ही काय बोलाव माय बिन वचकन अंगावरच ते बायको. म्हातारपण येऊन राहिलं तरी आता म्हणत होतो का तो म्हणे बा का नाश्ता पाणी करतो करून घे, बोलवून घे बैले. पण नाही बोलताच येत नाही आपल्याला तर काही. बाबा समोर उभे राहायचा स्वागत करायला. म्हणजे कसं आहे तेले माहित पडते नाही बाहेर बा माणुसकीचे लोक. नाही तर आपण रोग घरात ना ते इनडायरेक्ट घरातच मग. हो राहतो ना, उभं राहतो ना. तू आईले ठेव ना बाबू रे. अजून म्हणून मला का तुम्हीच राहिले उभे म्हणून. पाय रे, हाय त्या बापाले दिमाग. हा, बाई उभी राहत असते काय दरवाजात त्याचं स्वागत करायला पाहुणीचं? मला म्हणते उभी राह. आहे का नाही? मग माणूस कोण्या कामाचा आहे घरात? फक्त काय पाहायलाच आहे काय? आता तुमचं दोघांचं सुरू करता काय तुम्ही? हा का हे पाहुण्याचं पाहता पहिले? त्याला सांगा लागत होतं. आता इच्छा इथं तर होतं, गावातलंच होतं. अनुभवकीचेच आहे. पोरीले घेऊन या बा. हा, तिलेच करायला लावले असते ना चहा पोहे मग. आई कोण्या जमान्यात जगून राहिली तू? कोणताही जमाना आला तरी पोरगी जाते काय घर पाहिले? आतापर्यंत कोणती पोरगी गेली गावातलं होय म्हणून काय झालं? काय म्हणून लोक आपल्याला पोरगी पहिलेच घेऊन आला म्हणून घरी? बापा आज नाही उद्या येणंच आहे तिला घरात. पाहिनंच आहे घर. मग उद्या पाहिनं काय ना आज पाहिनं काय? काय झालं असतं? आल्यावर करायला लावणं, तू काय करायला लावतं तर? पण याच्या पहिलेच करायला लावतं काय? काय म्हणून ते म्हणून आल्याबरोबर मला इथं काम करायला लावलं म्हणून. बरं बाबू, देण्या घेण्याचं काय आहे रे? कसं काय आहे? आई देण्या घेण्याचं म्हणजे आपण काही बोललो असतो नाही तिथं देण्या घेण्याचं. काय पाहिजे आपल्याला आता? नाही, काही ना काही तर देतील ना ते. का बस पोरगी देतील फक्त? आई आपण जर काही मागितलं तर तर पोरगी दिन काय होते? त्याच्यापेक्षा जाऊ दे ना, पोरगी भेटते हेच तर लय समजा लागते. लग्नच तर आपल्याला करायला लागते. लग्न आपल्यावर येते म्हणून आपण खर्च नाही घेतला. आपण काय म्हटलं का साधंच लग्न करून टाकू. कायची कमी आहे आपल्या घरी? कोण नाही देत आपल्या घरी पोरगी? आई असं करू माझं लग्न निघू दिलं म्हटलं त्या कुठंच. एवढे पाहुणे आले आपल्या घरी, पण ते हुंडा मागू ते पाहुणे उठून चालले गेले आपल्या घरचे. शेवटी हे पोरगी आता कशी तरी भेटली. म्हणजे ते करायला तयार आहे माझ्यासोबत लग्न. तर आता तू तरी हे नको करू बा. पहिलेचा जमाना गेला, ही पहिले भेटून जाय. आता काही नाही भेटत. आता आपल्याला लावा लागते उलटे. हा, हे समजूच नको तू का तिथून काही भेटन म्हणून आपल्यालाच उलट जो काही लागण ना खर्च तो आपल्यालाच लावा लागते. हो, तर मागतल्यानं नाही भेटन, पण बिना मागतल्यानं तर भेटन ना काही ना काही. अंगठी गोप कपडे लत्ते काही. मी आता इथे सांगितलं मला काहीच नाही पाहिजे म्हणून. फक्त पोरगी देऊन द्या म्हटलं, बाकीचं पाहू मग. तू सांग आई, उद्या इथे तसे दोनच बहिणी आहे. नंतर ते सगळं काय म्हणते तिच्या आई वडिलाचं आमचंच आहे, दोन जवळचं. मग तू सांग मला ते आताही देईन, मग अजून ते त्याचं राहिलं सुईलं तेही देईन. वावर आहे तिच्या बापाजवळ. अन मला तेही नाही भेटलं तरी चालते. आता हाय तर भेटणारच आहे. नसतं ना तरी चाललं असतं. मी काही वावर पाहून काही तिच्यासोबत लग्न करायला हवं म्हटलं नाही. मला पोरगी पसंत पडली, चांगली आहे, करते तुमचं चांगलं. आता झाल्यावरच माहित पडन, घरात आल्यावर करते नाही करत, काय करते ना काय नाही. नाही आई म्हणे ते मी बोली केली आहे तिच्यासोबत. मी म्हटलं माझ्या आई बाबाचं तुला करायला लागेल म्हटलं हर हालत मध्ये. तर ते म्हणे हाव म्हणे मी करतोच ना म्हणे, मी नाही म्हटलंच नाही ना म्हणे करायला.
हे टिकू दिन तवाना सुनीले घरात. इथं उभं राहिल्यापेक्षा बाहेर जाऊन उभे राहा. इथं काय आमच्या गोष्टी ऐकून राहिले तुम्ही? तिथं जाऊन राही ना उभे जराशे. म्हणजे दरवाजाला शोभाई होते आणि पाहुणे आले तर बरंही वाटते. आई काय म्हणतो तू आता? बोल. हे पाय तुला सांगतो मी, पाहुणे समोर बाबाले असं बोलजो नको, नाही तर मग बस तिथेही बोलशील. अरे मी बोलतच नाही त्या माणसाले. त्याला कोणी आदतच पडून गेली माय बोलणे खायची. काय करू आता? अन बाबा काही एवढं खराबही नाही आहे, तू बोलतच राहतं तेले. कायले बोलत असतं एवढं करते ते वावरा शेताचं. आता मला सपोर्ट आहे त्याचा, म्हणून एवढं सगळं झालं. एवढं मोठं घर बांधलं त्यानं, सारं केलं. अन तू आता त्याला कायले बोलत राहतो आई? अरे दाबून ठेवा लागते जरासं. दाबलं नाही ना तर माणूस काही ऐकत नाही म्हणून. हाव काय? बरं ठीक आहे, ठेवत जाय मग दाबून. उद्या जर तुझ्या सुनीनं मला दाबून ठेवलं तर मग म्हणजो नको फक्त. ते कायले ठेवून तुला दाबून? बापा तू बाबाला दाबून ठेवू शकतो, अन सून काऊन नाही मला दाबून ठेवू शकत? मी कायसाठी आहे मग? मी असल्यावरती तुला दाबून ठेवत? मग तर काही बी झालं. हा श्याम, आले रे बाबू, पाहुणे आले रे. हा बाबा, लय उशीर केला आले तुम्ही. हो, हे पोरी बाहेर गेल्या होत्या थोडंशा, ते काही सामान सुमान आणायचं होतं त्याले. तर मग आई बाबा तुम्ही थांबा म्हणे जराशे, तर म्हणून मग आम्ही बसलो बा. तर यायला खूप उशीर झाला. हो तर आजच होतं काय त्याला बाहेर जाणं? मग जात्या इकडचं निपटल्यावर सगळं. बाई इथे पोरीच्या शाळेचं सामान आणायला गेल तिथे, तर मग इले नेलं. मग घरी कोणी नव्हतं म्हणून आम्ही थांबलो. आता कसं शाळेचंही महत्वाचं आहे ना. आपण घंटाभर इकडचं तिकडे करू शकतो, गावातलंच काम आहे आपलं. आपल्याला कोणती गाडी पकडा लागते? पण शाळेचं महत्वाचं आहे ना. सकाळची शाळा आहे उद्याची. नाही बरोबर आहे, शाळा महत्वाची आहे पहिले. हे काय आता नाही, घंटाभर या, घंटाभराने उद्या झालं असतं. या ना, या बसा बसा. हे सुधाकर भाऊ आले? आहे ना, आले ना, आले दोघं जण मागून येऊन राहिले ते. या बाई बसा इथं. हो बाई बसतो ना. या ना बाई बसा ना सोफ्यावर. सोफा आहे आमच्या घरी, सोफा आहे, खुर्च्या आहे, सारंच आहे. कायले नुपर नाही आहे, सगळं बरोबर आहे. काय म्हणता साडभाऊ? हा मस्त खुश मजेत. बनू तर द्या पहिले, बनाच्या पहिलेच बनले. आता काय बनाचे राहिले? आता काय बनाचे राहिले तुम्ही साडभाऊ आमचे? बनले. चला आता घरदार पाहिलं, आपण पक्क करायला चालूच आहे इथं. का रे सुधाकर, लय टाइम केला रे. जराच लवकर आला पाहिजे होता तर. दादा बसा ना, बसा तुम्ही, मग गोष्टी करू आपण. वहिनीला आणलं काय? आहे ना, वहिनी आली. तुम्ही जर सांगितलं असतं तर माझ्या बहिणीला घेऊन आली असती मी सोबत. मी आता म्हटलं याले पोरीले बोलवून घे म्हटलं. जिले राहा लागते तिनं घर पाहिलं म्हणजे बरं राहते. काकू पण अजून पद्धत नाही निघाली ना, म्हणजे असं पोरी गिरीला घेऊन जायची. काय झालं नाही निघाली तर आपण काढून टाकावं काले. घेऊन जा आता, गावातल्या गावात गोष्ट होती तर घेऊन येते तिले. पाहून घे बा घर गिर कसं आहे तर. आपल्या घरात कायची नुपर नाही आहे बाई हो जया. हा, घराच्या बाहेर जाणे लागत कायले. चांगलं आहे ना काकू, मी तर तेच म्हणतो बा, नाही निघा लागलं पाहिजे म्हणून. चांगली गोष्ट आहे. कायचीच कमी नाही आपल्या घरी, फक्त वाघींचं दूधच नाही आहे, नाही तर सारंच काही आहे म्हटलं. हा काकू बरोबर आहे तुमचं, सगळंच आहे तुमच्या घरी. दादा बसा ना. आई इथं तो जुना सोफा लावून दिला असता, तो बसणार असता आपल्याला त्याच्यावर. हो आण ना तर मग तिथून ढकलत ढकलत घेऊन इथपर्यंत आपल्याला बसायला येऊन जाते. बरं आण तुम्ही, थांब. काय झालं श्याम? नाही काही नाही दादा, काही नाही झालं. असं आहे बापा बाई, सांगा आता. आता बा नुपर नाही कोणा गोष्टीला माझ्या घरी. आता हे सोफे असे 2-3 पडले आहे म्हटलं तिकडच्या घरात. पण आता काय करावं, कुठं कुठं ठेवा, एवढं एकट्या बैकून होत नाही. आता सून आली म्हणजे करण बापा सारं. हो मग नाही तर काय, तर आता करण ना. आलं म्हणजे सुनीले करावंच लागते. ह्या सोफा यानं मागच्या वर्षीच घेतला. तुम्ही बसले हे नवीन आहे, चांगला 30,000चा. आणि हे आम्ही बसलो, ह्या सोफा यानं 2 वर्षा पहिले घेतला होता. ह्या 20,000चा घेतला होता. सांगा, अजून 2 सोफे तसेच पडले आहे म्हटलं. तरी ह्या पोराले सामान घ्यायची भल्ली हौस. सोफ्याची तर जरा जास्तच हौस आहे. अजून जर आला तर पोरीले अन्नात येऊ शकते सोफा, नाही काय? म्हणजे घरात निरे सोफेच सोफे, सारे इकडे सोफेच सोफे. हो बरोबर आहे ना, सोफेच सोफे सारे इकडे. घरात ठेवायला जागा असो का नसो, जाग्याला नुपर नाही आपल्याजवळ. ह्या एवढं मोठं घर आहे म्हटलं. हा सरता सरत नाही म्हटलं. एकटंच पोरगा आहे मले. 2-4 असते तर कमी तरी पडलं असतं. आता एकटंच आहे तर याला कमी पडत नाही. ह्या लय मोठं घर आहे. 5 रूमचं घर आहे माय म्हटलं. इतकुसं तितकुसं नाही आहे. हा किती काही वापरलं सुनीनं तरी कमी पडतच नाही. आई इथं ह्या गोष्टी करायला बोलावलं का त्याला, का घर पाहायला बोलावलं? काही फालतूपणा करून राहिली. सोफा जागा आणि ते लावून राहिली. अरे सांगा लागते, काहून त्याला माहित नाही पाहिजे पडलं पाहिजे काय 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 आहे मग याच्या घरी. दिसते त्याला डोळ्यानं. ते पोरगी देऊन राहिले ना, सोफा पण पोरगी देऊन राहिले काय ते तुझ्या घरचा. आता भाऊ आपल्या गोष्टी तर कालच नाही पटल्या, नाही काय? आता काय विचारपूस करावं आपण अजून? नाही आता आपल्याला काही विचारपूस करणं नाही आहे ना बा. आता ते तुम्ही बोलावलं घर पाहिली या, मग आलो. नाही तर जवळ तर सांगितलंच होतं घरदार चांगलं आहे म्हणे, लोक चांगले आहे म्हणे. तेच तर म्हणतो बा, मग आता काय गोष्टी करून फायदा? आता घर पाहून घ्या तुम्ही अन बस. काय आहे मग तुमचा विचार तर पहा. हिनं पाहिलं असं ना जयानं घर. नाही हो जया, तू आली नाही का माझ्या घरी कधी? नाही बा काकू, मी कधी आलीच नाही. तुम्ही मला संक्रांतीला बोलावलं होतं, पण मला काही काम होतं त्याच्याच्यानं मी काही आली नाही बा. पाहिलंच नाही का हो अजून माझं घर? या ना पाहिलं सुद्धा करणं. ह्या तर आमच्या लहानपणापासून घरी येते, चुलीपर्यंत त्याचं हे आहे आमच्या घरात. हा मी नेहमीच येतो, मी पाहिलंच आहे घर, म्हणतो मी सांगितलं मामाजीले मामीजीले.
घरगीर मस्त आहे म्हटलं. आणि घरापेक्षा महत्वाचं आहे म्हटलं लोक. लोक चांगले आहे म्हटलं. आणि जराशे आमच्या काकूच आहे म्हटलं बोलके आहे. आ म्हणजे मी काही जास्त बोलतो काय? नाही जास्त नाही म्हणत, बोल काय म्हणते तुम्हाला. म्हणजे बा बोल काय आहे, बोलता तुम्ही सगळे सोबत मन मोकळेपणानं. मनाचा अर्थ तोच आहे, जास्त बोलते. बोलतेच ना बाई जास्त माणसाच्या समोर समोर. दाखवून दे ना मग घर. घर दाखवून दे. घरात तेले किचन रुमाल सगळं सगळं दाखवून दे. आता घर पाहायला आलं म्हटल्यावर तर दाखवा लागन ना. हो चला ना बाई, चल हो जया, घर दाखवून देतो ना. आई चल ना पाहू ना आपण घर. तुम्हाला खरं सांगतो बाई, मला तर काही त्या घरादाराचं काही हे नाही आहे. मला महत्वाचे आहे बापा माणसं. माणसं चांगले असले तर पोरगी एका झोपड्यातही सुखी राहू शकते. नाही तर मग महलही असला तर काय कामाची गोष्ट आहे. सुख जर नसन घरात तर ते एवढा मोठा महलही ठुकरावून देते मग पोरगी. असं राहते. मग म्हणणं काही नाही बापा घरादाराचं. मी काही घर पाहिले म्हणून पेशाला आली नाही. आता हे मागं लागले सगळे, चल चल चला बा भेटीगोटी होते म्हणून. आता शीतेवरून भात्याची परीक्षा होते. आता हे खोली पाहिली काय आणि बाकीचं घर पाहिलं काय, असंच बाकीचं. नाही पाहून घ्या बापा मग मनानं अजून. घर पाहायला गेलो आणि घरही दाखवलं. नाही बा आम्ही काही म्हणतच नाही. पाहिले म्हणा लागते बाई. घर असं आहे तसं आहे. घरासारखं घर. आता आमचं तर साधं सुतच आहे बा. नाही आम्हाला आवडतच नाही बापा असं. पहिलेपासूनच माझं घर चांगलंच आहे. पहिले जुनंही घर आमचं साजरं होतं. मग ते पाडलं आणि मग हे बांधलं. हे बांधलं तर आता हे एवढं मोठं ऐस बांधून ठेवलं. वापरता सरत नाही म्हटलं आपल्याला. निर्बळ्या करते हे काकू. बहिणी पाहून घ्या. मग मनानं अजून माझ्या बहिणीचं घर मी पाहिलंच नव्हतं. पाहून घ्या आता. स्पेशल तुम्हाला त्याच्यासाठीच बोलावलंय मी. हो पाहतो ना, पाहता लागतेच घर. घर पाहायला तर जातेच लोक. कसं आहे काय आहे. तुमच्या बहिणीला यायला लागत होतं घर पाहायसाठी. पाहून घे बा कसं आहे म्हणून. आता पाहिनच आहे तिले. लग्न झालं का. हा पाहिजे नाही तर काय तर. चल बजया दाखवून देतो तुले. बाई तुम्ही जा ना. जाते पोरगी पाहते. काय आपण म्हातारा माणसाले काय आहे पाहून. पोरीले नांदा लागते. मामीजी चालल्या जा पाहून घ्या. कसं आहे आता आपण इथपर्यंत आलो पाहासाठी. तर पाहिलं तर तेवढंच मनाला समाधानी होते त्याच्याही. का पाहिलं बा. असं आहे काय, जास लागन काय. ठीक आहे बापा चालली जातो मग. मग भाऊ कधी काढता म्हणता लग्न. काढून घ्या मग ह्या सोबत्यात. नाही हार तर टाकणे आपल्याला. मंदिरात जाऊन हार टाकून घेऊ. झालं. देव साक्षी असला म्हणजे बस आहे. ह्या सोबत्यात म्हटलं जरासं गावाहून आलो असतो म्हटलं. निंदन पाणी करून पाहिजे तिले. आणि मग पुढच्या हप्त्याकडे काढून घेऊ म्हटलं. येऊन जा मामाजी तुम्ही गावाचं निपटून येऊन जा. मग पाहू आपण. पुढच्या हप्त्याकडे पाहू नाही तर पुढच्या महिन्याकडे पाहू. एवढी घाई नाही आपल्याला. पण आता म्हटलं करून टाकू असं होय बाबाचं म्हणणं. हो येऊन जा तुम्ही मग. करून घ्या ते आपलं महत्वाचं आहे ना. कास्तकार माणसाले वावराशिवाय पर्याय आहे काय. आता जर केलं नाही तर वर्षाचं वाया चाललं जाते. करून घ्या तुम्ही. आणि मग ते झालं म्हणजे मग सुधाकर जवळ सांगितलं म्हणजे आपल्याला माहीत होऊन जाते. काकाजी आपण लवकरच घेऊ. फक्त आता ही मामाजीचं थोडीशी अडचण आहे तेवढं काढून घेते ते. आणि मग येऊन जाते. गावातून कसं आहे आता ते उभे उभे आले होते इथं. म्हणजे बा पाहुणे पर्यंत दाखवू येते. पक्कच होईन ना आता एवढ्या लवकरच म्हणन बा. असं काही त्याला वाटलं नाही. दिवाळीत दिवाळीत काढू असं वाटलं होतं त्याला. आता काय करता जास्त लांबूनही ठेवून. नाही इकडे पोरापुरीचे वय वाढते ना. त्याच्यापेक्षा केलं ते आपले सुखी राहते आपापल्या घरी. बस आहे ते आपल्या घरी सुखी ना आपण आपल्या घरी सुखी. नाही तर काय तर जमते किमते आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त हेच आहे जरासं. आता कास्तकारीचं म्हटल्यावर आपली कोणती ड्युटी पाणी आहे बा. आपण गेलो नाही तरी पगार बनते आपला. असं नाही ना. आपल्याला जाऊ आपण तिथं करू मेहनत. तेव्हा तर कुठं होईल. नाही करून घ्या माझी तुम्ही. करून घ्या काही टेन्शन नाही आपल्याला. पुढच्या हप्त्यात पाहू आपण. पुढच्या हप्त्यात पाहू नाही त्याच्या पुढच्या हप्त्यात पाहू. तुमचं पहिले निपटून घ्या तुम्ही कास्तकारीचं. आता कसं आहे भाऊ आम्ही कास्तकारच आहो बा. त्याच्यामुळं आम्हाला माहीतच आहे कशी कंडिशन राहते कास्तकाराची तर. कशा दिक्कता येते काय येते. वक्तावर मजूर नाही सापडत. वक्तावर काही नाही सापडत. तेच तर आहे. आता गेल्यावर इथं सांगा लागून जयश आईले का पहिले बाया पाय. बाया पाहिल्यावर मग ते निघाली येईल. आता 4 दिवस लागते का 5 दिवस लागते. ते निंदवून पाणी सगळं झालं. त्याच्या मोल मजुऱ्या सगळं फिटलं. म्हणजे मग येऊन जा लागून इकडे. मग कसं आहे मग 4 दिवस मिटले इकडे. तर मग आपल्याला कोर नाही राज्यवाले. होते मामाजी करून घ्या पहिले ते. आणि मग येऊन जा तुम्ही. आपल्याला काय काय लागून मग. काय म्हणजे काय म्हणजे कायची गोष्ट. नाही म्हणजे काही लागते काय बा हुंडा पाणी येते. उद्या चालून असं नाही झालं पाहिजे पोरीले. का काही दिलंच नाही त्या मायबापानं. काहीच नाही पाहिजे मामाजी. पोरगी दिली हेच लय झालं तुमचं. पहा बा आमच्या ह्या मोठ्या जवायला आम्ही 5 ग्रॅमची अंगठी दिली होती. उद्या चालून कायले पाहिजे. आता 2च पोरी आपल्याला केलं आहे नाही. तर म्हटलं 5 ग्रॅमची अंगठी जवायला चढवू आम्ही. अन साक्षीगंध लग्नाचा तर काही विषय नाही. तर मग कपडे घेऊन देऊ त्याले. तर आम्ही अंगठी करू ना पोरीले. तिथंच 2 जण एकामेकाला अंगठी घालून देईन. आणि तिथंच हार टाकून घेऊ. झालं नाही पटलं का. हो जमते. आता आम्ही जातो थोडीशी सोय लावतो. अंगठी बांगठी करायला टाकतो. आता सोनं लय महाग झालंय. करूच नका ना मामाजी. काय गरज आहे करायची. नाही बा आता एकाला केलं तर एकाला नाही केलं तर मग राग होते ना तो. हे पहा बाई, हे एक खोली आपली. म्हणजे इथं आपण जास्तीचं सामान सुमान हे ते ठेवतो.
तशी काही जास्तीच्या कामात पडत नाही. आता सून आल्यावर कामात लागणच हे खोली. हो चांगली आहे बाई, चांगली आहे ना खोली गेली, मस्त आहे, घरच मस्त आहे तुमचं. चला आता तुम्हाला स्वयंपाकघर दाखवून देतो ना. हे पा, हे आपलं स्वयंपाकघर. आतापर्यंत पा मी कसं ठेवतो, स्वच्छ. मला पाहिजे सप्पा सुप्पा काम, चांगलं चकाचक काम आहे आपलं. तर माझ्या म्हणणं एवढंच आहे का सुनीनं असंच ठेवा. बापा बापा, काय मस्त घर आहे. शुभांगीचं तर नशीबच खुललं. एवढा मोठा फ्रीज. आपल्या घरी तर अजून फ्रीज नाही आहे. सांग बरं, मी अजून हे घर पाहिलं नव्हतं गावातलं. पाय ना, माझ्यासाठी कसं पाहिलं आणि आता हिच्यासाठी पाय कसं आहे. चांगलं आहे बाई, स्वयंपाकघरही मस्त आहे तुमचं. हो, मला कसं आहे, पैसा गेला तर चालते, पण वस्तू चांगली पाहिजे, काम चांगलं पाहिजे. चांगलं काम आवडते मला, मला गिदाडं काम आवडतच नाही. हो बाई, खरी गोष्ट आहे, मस्त आहे तुमचं कामच मस्त आहे. पहा किती चांगलं घर आहे. हां, पण तरी म्हटलं लोक चवना करते. आता घर आहे, दार आहे, ट्रॅक्टर आहे, आणि एवढं मोठं शेती आहे, तरी काय म्हणते तर लोकांच्या चवणे आहेच. चालूच राहते बाई, ज्याचं नशीब जिथं आहे तो तिथं जाते, असं असते. अन पाणी ज्याचं जिथं आहे तो तिथं बरोबर जाते. मस्त सजावट केली तुम्ही घराची, खरंच मस्त घर आहे तुमचं. पुऱ्या गावात चांगलं आहे म्हटलं माझं घर. हा काकू, आपल्या गावात एवढं चांगलं घरच नाही आहे कोणाचं. आहे लोकांचे, पण मी तुमचं घर अजून अंदरून पाहिलंच नव्हतं, बाहेरूनच पाहिलं होतं फक्त. आता कसं वाटलं आहे ना बा, तुझी बहीण सुखीच पडते की नाही माझ्या घरी. हो, लय सुखी पडते माझी बहीण तुमच्या घरी. चला आता रूम, ते काय म्हणते तर झोपाची रूम दाखवून देतो ना. ते काय म्हणते कडे त्याले, बेडरूम म्हणते काकू. हो ते दाखवून देतो ना. आता 2 आहे बाई त्या, एक ते आपण बसलो ते आता मी एक दाखवली. आता हे स्वयंपाकघर आणि 2 त्या खोल्या झोपाच्या. एक पोरासाठी आहे आणि एक याच्यात आम्ही तर तिथं समोरच झोपतो. हे आले गेले तर राहते, नाही तर मग त्याच्याच वापरीत आहे ते. हा काकू, मस्त आहे खरंच, तुमचं घर आवडलं बा मला. चला मग आता तिकडचं दाखवून देतो तुम्हाला. हो काकू, चला ना. होके असं तर सांगत जा ना हो मला. एकट्या जाता तिकडल्या तिकडे. रंजूबाई, तू होके घेत तर तिकडल्याच बायाने येतं, जराशा मला आवाज देत जाणं. मला सांगितलं तर मी बी येतो. कुठं आहे व होकेच तर नाही आहे. पाण्याच्या आणि घरीच नाही बिचारे आम्ही. काही बी बोलता. आता 8 दिवस झाले मी पाहून राहिली एकसारख्या तुम्ही गाड्या बरोबर तर चालल्या व. अहो तर परगावाला गेलो ना आम्ही, गावातलं थोडी बाई काही. परगावी गेलो आणि मोजक्याच बाया पाहिजे म्हणे तिथं, 4 न 5 तर मग चाललो गेलो बाई. हे होते मी आणि अजून 2-3 बाया होत्या. मला सांगत जा ना मग. आतापर्यंत ठीक आहे, पण आता जर होका आला तर सांगत जा मला. आता कसं रोज महाग आहे, तर मग असं वाटते बाई का चाललं जाऊ घरी राहिल्यापेक्षा तेवढेच पैसे होते आपले. हो सांगत जाईन ना. बाया जास्त लागल्या म्हणजे मीच येतो इकडे. इकडल्या तुंगीतल्या बाया नेतो मग मी, मला लागल्या म्हणजे. तू सांग बाई, आता वावरवाल्यानं जर म्हटलं 4-5 घ्या तर मग काय करावं आपण. ते आशाबाई नाही काय माझ्या घराजवळची, तर ते काय करते बाई 2-4 जणी लागते म्हणते. मग मी काय करतो, हे माझ्या घराजवळ चालू अजून 1-2 जणी पकडतो घेऊन जातो. मग ते निर्मला बाई आहे नाही का त्या, तर मग त्याला आवाज देऊन देतो, ते येऊन जाते तिच्या तिथं. तुम्हाला बनवले हे एवढ्या दूर या लागते इकडे. माझा नंबर घेऊन जा रंजूबाई, मी येऊन जात जाईन लागून तर तिकडे. होका घेतला म्हणजे तुझ्या घराजवळ, पण माझा नंबर घेऊन जा, मला फोन करून देत जा जरासा. बरं देऊन देजो एका कागदावर तुझा नंबर लिहून, मग मी फोन करत जाईन तुले. इच्छा हो काय व चालतं काय. अहो मीच तर त्या दिवशी हिच्या घरी गेली तर इले विचारलं हो काय का म्हटलं रंजूबाई, तर मग काय म्हणते मला, हो म्हणते. हो का तर हाय म्हणते, चालतं काय म्हणते. मग गेली बाई मी वक्त तर धावपळ करत डब्बा घेतला आणि गेली. हा ना बाई, तुम्ही तिच्या तिथं आहे तर बरं आहे. तिच्या तिथंच उचलता डब्याने चालल्या जाता. यंदा तर भल्ले लग्न होऊन राहिले आपल्या गावात. हा, लग्न मागं लग्न नाही. शांताबाईच्या पोरीचं लग्न झालं, तिचं लग्न काय झालं तर बापा लगेच काय म्हणते तर चित्राबाईच्या पोरीचं लग्न झालं. तिचं नाही झालं तर ते आता हिचं रश्मीचं राहिलं बापा व्हायचं, गंगाबाईच्या पोरीचं. तिचं काय माहित कधी होते तो. नाही व ते त्या पोराचा ऍक्सिडेंट नाही झाला काय व, तर पायाच तर डॅमेज आहे म्हणते त्याचा, तर म्हणून ते सध्या थांबले लग्न करायचे. जेव्हा म्हणे याचा पाय चांगला होईल, ऑपरेशन झाला म्हणजे, तर तेव्हा कुठं करू म्हणे लग्न. तू सांग आता आपण पोरासोबत करून काय विचार ते लग्न. अमाय करण म्हणजे प्रेम आहे ना त्याचं, किती वर्षाचं, करणार नाही. करते ते लग्न गिग्न ते रश्मी. नाही तर तिने आतापर्यंत तर दुसरं पोरगं पाहून लग्न केलं असतं, पण ते वरच्यावर तर त्याला भेटायला जाते. औषध पाणी हे ते सारं सोय करून राहिले नाही कोण. कहून त्याला मायबाप नाही आहे काय, पैसा नाही का त्याच्याजवळ. आहे ना हो, मायबाप आहे आणि चांगले करोडपती बापा ते तर असे तसे आहे काय. पण काय करण लावून राहिले ते पैसे. पण हे जाते आता, हे तर नाही गेली तर काय म्हणून लोक लग्न करायच्या वेळेस होऊन राहिली होती म्हणून चांगलं होतं तर, आणि आता येऊन नाही राहिली म्हणून पाहिले. अहो त्या दिवशी गंगाबाई तर गेली होती, गंगाबाई गंगाराम भाऊ हे गेले होते पाहिले नागपूरला आहे म्हणते ना पोरग दवाखान्यात. का हो श्यामच्या इथं घरी मला पाहुणे दिसले. आता आली ना मी तर लय मोठा चपला आहे लोकांच्या, आणि पाटही ठेवला आहे तिथं, पाणी ठेवलं आहे बकेट भरून. तर त्याला पहा घ्यायला आले असन, पाहायला नाही आले त्याले. हा तिथं सोयरीकच पक्की झाली आहे आता. कुठं झाली बाबा त्याची सोयरीक पक्की. आतापर्यंत एवढं वय झालं तर अजून एखादी पोरगी नाही भेटली त्याले. त्या पलीकडल्या गावातल्या पोट्टीनं धोका दिला आणि तेव्हापासून राहिला या तसाच बिना लग्नाचा. कर रे एवढ्या साजऱ्या पोरी हाता घालून चालल्या गेल्या. आणि आता करतो म्हणते काय लग्न. हो पहिले गाजवलं सारे इकडे, आणि आता काय म्हणते आता लग्न करून राहिला 35 वर्षाचा झाल्यावर. त्याले सारे जण त्याच्यासाठी पोरी आणि
इच्छी आहे तिची आहे, करतो काय रे. आता सारीने लक्ष देणं सोडलं. तर आता हे नाही काय आपली जया नाही का जया, तर त्याच्या ट्रॅक्टरवर नसते काय होतं सुधाकरची साई होय. असं सुधाकरची साई होय काय. चांगली आहे पोरगी. आता पाहायला तर चांगली आहे बाई. आता मी तिले पोट्टीले शाळेगिडीत नेऊन देताना पाहिलं 2-3 वेळा. इले आरूले शाळेतही नेऊन देते आणि श्यामसोबत लई वेळा भेटते. मला तर असं वाटते त्याचं काहीतरी चालूच आहे. काहून का तो बलावा गिलावाले जात नाही का, याले सुधाकरले घरी तर झाली असं वय परिचय. तर तेव्हापासून झाला तो लग्गा चालू. मग वय त्याच्याच बरोबरीत आहे काय का लहान आहे हो त्याच्यापेक्षा लय. कोणाले माहित बापा आता वय आहे का कमी वयाची आहे, कोणाले माहित पड ना आता. पाहिजे बापा ती कोण सुधाकरची भावजं येऊन राहिली, त्याच्याच गोष्टी करावं ना, ते नच आहे का. भरल्या फुरसती आहे हो तुम्ही तर गोष्टी करायला. बऱ्या फुरसती भेटते तुम्हाला. तर आम्हाला तर घरातून बाहेर निघाले फुरसत नाही भेटत. काय करू बाबा चित्राबाई, आता पाण्या पावसाचं काय करावं आम्ही. मग आता गोष्टीच करतो. आता काही कामं धंदे असते तर मग घरीच बसलो असतो. पण आता घरातले कामं किती करावं, तेच ते कामं रोजच्या रोज. त्याच्या पडता तर दुसरे काम आहेच नाही आपल्याला. तेच भांडे घासणं आणि तोच स्वयंपाक करणं आणि तोच नवरा आणि तेच लेकरं तेच आपण नाही. त्याच्यापेक्षा म्हटलं चला जाऊ दे तिकडे, या जरासं फिरून आलो मग इकडे यायच्या घरी. काहून होते नाही काय पाण्याच्या यानं नसन आता नाही. आता मार तणकट वाढून गेले हो वावराईनं. अन उपडूनच येते सारं, काय म्हणते हातातच येते. सारा पयाटही निघून येते, सारं बोलत ओला आहे नाही. अहो काल गेलो होतो आम्ही, काय विचारतं असं पाणी आलं. आणि तिकून येताना बाई नदीला आलेले पुरं जे फसलो कनी बाई. आणि मग काय विचारतं एकीमेकीचे हात धरले बाई. आम्ही साखळी करून आलो. 20-25 जणी होतो आम्ही एकाच वावरात. निंदन होतं बाई चांगलं चालू. काय आता असा तर जीव घाबरला होता. मी म्हटलं झालं म्हटलं आता आपला आखरी टाइम आला म्हटलं आता. नाही वरचीवाल्याच्या मर्जीशिवाय होते काय काही. हा जोपर्यंत तो नींद नाही तोपर्यंत जाऊ काय आपण नाही. पण त्याची जर मर्जी असली तर मग एवढ्या मोठ्या पुरातून आलो ना बाई आम्ही. ह्या आमच्या छातीपर्यंत पाणी, ह्या मुंक्यापर्यंत. फक्त डोळे उघडे होते हो बाई. काय सांगू तुला आता. मी म्हटलं ज्या आल्या नाही ना त्या भल्ल्या सुखात राहिला म्हटलं बापा. आणि येऊन फसलो म्हटलं. आज तर आम्ही गेलोच नाही म्हणे तो वावरवाला. म्हणे झालं नाही म्हणे काम म्हणे तर या म्हणे. म्हटलं आम्ही नाही येत रे बाबा म्हटलं त्या वावरात. म्हटलं हा 20-20 रुपये जास्त देतो म्हणे. आम्ही म्हटलं 20 नाही तू आता 1000 रुपये जास्त देशील ना म्हटलं तरी नाही येत म्हटलं बाबा आम्ही तिकडे आता. नाही व जीव तयाराचा असते ना माय. तिथं काय पाण्याच्या याच्यात मरण काय. 4 दिवस नाही गेलं तर काय उपाशी राहू काय आपण. तेच तर म्हणतो बा चित्राबाई तुम्हीच सांगा आता. झाले पुरण काही एवढा पाण्या पावसाचं. गेलोच नाही आम्ही. 2-3 दिवस झाले घरीच आहे. काही आली हो मीरा. काही दिसलीच नाही बाबा तू तर आम्हाला. काकू 2-3 दिवस झाले मी आली आणि मी इकडे आलीच नाही ना, त्याच्याच्यानं नाही दिसली तुम्हाला. चांगला आहे हो बेस आहे मस्त. हा काकू मस्त आहे, सुखात आहे काकू मी. का हो चित्राबाई तुम्ही नाही गेल्या काय पाहुण्याच्या सोबत. कुठं जाऊ बाबा मी पाहुणे सोबत. कोण्या पाहुणे सोबत जाऊ. अबा ह्या इथं श्यामच्या इथं पाहुणे गेले ना आज. ते कोण आहे बाबा. जया आहे, सुधाकर आहे आणि तिचे जयाचे मायबाप आहे वाटते. एवढे जण दिसले बा मुले जाताना तिथं. असं आज गेले काय. अन त्यानं तर सांगितलंय नाही. फक्त काल आले होते की नाही ते पाहुणे पोरीले पाहिले तर तो आला होता सुधाकर भाऊले पाठवा म्हणे, दादाले पाठवा म्हणे. आणि मग हे काही गेले नाही बाई, ढोरं घेऊन गेले होते. तर मग आजची गोष्ट नाही काढली त्यांना, आज जा लागते बा म्हणून. घरदार पाहायला आले वाटते ते 2 जणी त्या मायलेकी आहे अन जवळनं सासरा. 4 जण दिसले मुले. असं काय चांगली गोष्ट आहे ना. मग झालं नाही पाहिजे का त्याचंही लग्न होऊन गेलं पाहिजे. तोही राहून राहिला बिचारा तसाच. आणि ते पोरगी चांगली आहे. आणि तुम्हाला तर एवढं माहित आहे हो त्याचं, तरी काय म्हणते तर तुम्ही जरासं सांगितलं नाही त्याला. आपण कायले सांगावं ना कोणाचं घर फोडावं बाई. मला नाही जमत ते कामं, मी करत नसतो हे असे कामं घर फोडायचे. ते माझं काम असं आहे, होऊन राहिलं ना कोणाचं चांगलं तर होऊ द्या. एवढा काही बेकार पोरगा नाही आहे तो, त्याच्यातून निघाला तो आता. मग ह्याही पोरगीची जिंदगी सुधारते आणि त्याची सुधरून जाते. कायले आपण नुकसान करावं कोणाचं. नाही हो चित्राबाई बरोबर आहे तुमचं. आपल्या हातानं कायले आपण नुकसान करून द्यावं कोणाचं नाही काय. बरोबर आहे. मीरा काय म्हणते मग जवळ येऊ मस्त आहे. मीराचं काय पाहा लागते बापा. सासू नाही सासरे नाही, दोघं मस्त मजा आहे मीराची. नाही मीरा. हा काकू तशी तर मजा आहे, पण ना सासू सासरे नाही ना तर घरात गमत नाही बा. हे चालले जाते दुकानवर आणि मी एकटीच राहतो मग दिवसभर घरी. कुठं चालल्या बाबा दोघी माहिली की तुम्ही थैला महिला घेऊन. साडी गिडी घालून आली मीरा तर. अव मार्केटात चाललो होतो जरासं. हे मीरा काय म्हणे आई मला 2-4 साड्या घ्यायच्या आहे म्हणे. जा ना मग काय आता घ्यास लागते बाई. नवीन आहे तर लागतेच घालायला. पोरे जवळ कुठं राहते एवढ्या साड्यानं गिड्यावर. नाही आता ज्या 2-4 इकडे घेतल्या होत्या पहिले त्या आहे ते घालून राहिली. तिथं दिल्या वाटते त्या पाहुणेनं 2-3 तिले. आता तिला सांगितलं घेऊन येजो म्हणून तिकून. मग आता म्हणून चाललो होतो आम्ही घेऊन यावं 2-4-5. मीरा माई आता बहीण राहते होती या गावात. हा काय काकू मी ओळखत नाही अजून गावातल्या लोकांले. म्हणजे मी अजून घराच्या बाहेर निघालीच नाही कधी, तर त्याच्याच्यानं मला माहित नाही बा. तुम्ही आल्या म्हणजे या ना काकू माझ्या घरी. हो येईन ना. पुढच्या महिन्यात तिच्या नातीचा वाढदिवस आहे तर येईन बाई मी तिकडे. आली म्हणजे वळख फाट ठेवજો बापा. नाही तर म्हणशील कोणती काकू आणि रंजू काकू गावात ओळखतो, इथं ओळखत नाही. एवढा भार आहे का माझी पोरगी. कधी पाहिलं काय तुम्ही असं. एवढा भार असेल म्हणून का विचारणार नाही पुसणार नाही म्हणून. नाही व मजा करून राहिली चित्राबाई.
आम्हाला माहित नाही का बाई पोरगी कशी आहे तर आम्ही तर मागं नाव घेतो पोरीचं. हो बाई चांगलं भेटलं ना तर आम्हाला खुशी झाली मीरासाठी. हो माझ्या पोरीसाठी सगळेले खुशी झाली. कारण माझी पोरगी कधी कोणासोबत भांडली नाही, झगडली नाही, कोणाच्या लेण्यात नाही, देण्यात नाही, कोणाच्या लफड्यात नाही, कायच्यातच नव्हती. अशाच पोरी पाहिजे हो बाबा चित्राबाई. हा नाव निघते म्हटलं पोरायचं मागही, नाही तर मग हाय पोरी, हाय बाई हाय. चला हो जातो मग मी आता. मला जा लागते, लवकर येणं झालं पाहिजे तिकून. हिचे बाबा येते ना मग तिकून ढोरं घेऊन, तर मग अजून त्याच्यासाठी चहा पाणी गरम पाणी हे ते करा लागते. हो जा बाबा, आम्ही जातो आता घराकडे. ये जा काकू मग माझ्या घरी, सगळेच ये जा. मी इथे येईन व ह्या काय म्हणता बापा आता ह्या तिकडे आल्या तर येईन, नाही तर मग मी येईन. काकू माझ्या घरी काही कार्यक्रम राहील का नाही तर मग मी सगळ्या काकूले बोलावन घरी. हो बाई बोलाव जा आम्हाला. त्या निमित्तानं आम्हाला ते घर तरी पाहायला भेटल. काकू माझ्या घरी गणपती जर बसला ना, मला अजून माहित नाही बसते काय तर. जर माझ्या घरी गणपती बसत असन तर मग बोलावून मी तुम्हाला सगळेले. हो बोलाव जो मीरा. येईन मी तर येईन बाई पक्क. ठीक आहे काकू, येतो मग आम्ही. हो ये काय ते मस्त नाही चित्राबाईची पोरगी, आणि पहिल्याची चांगली आहे पुट्टी. खरंच कधी भांडणं नाही, झगडा नाही, चांगलीच राहिली कोणासोबत. चांगली पोरगी आहे बिचारी. पोरगही मस्त भेटलं हो तिला, घरदारही मस्त भेटलं. माझ्या आता बहिणी विचारलं होतं का नाही म्या, तर ते म्हणे पोरगं मस्त आहे म्हणे बाई, एक नंबर कमाईचं इस्टेट आहे म्हणे, सगळंच आहे म्हणे, पोरगी लय सुखी पडली म्हणे. म्या म्हटलं मस्त झालं म्हटलं बापा, चांगल्या पोरीचं चांगलं झालं म्हटलं. चाल बो गोष्ट रंजूबाई आता घराकडे चल. आता लय उशीर झाला आपल्याला इकडे येऊन. हो चाल ना तर येतो आम्ही. मग असला गिसला हो का तर सांगा काय. हो सांग जा.